जय, मैदानावर कसा उत्साह आहे, काय स्थिती आहे? नक्की जगदीश, जसा आपण म्हणालात की थोड्या वेळातच आता या सभेला सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी आपण पाहतोय की जे सर्व पदाधिकारी आहेत, मनसे नेते आहेत, या ठिकाणी आता येण्यास सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतंय. त्या प्रामुख्याने आपण बघतो रीटा गुप्ता मॅडम असतील किंवा मग शालिनी ठाकरे सुद्धा या ठिकाणी पोहोचलेत. आपण त्यांच्याशी सुद्धा बोलणार आहोत. शालिनीजी, गुढीपाडव्यानिमित्त आज आपला मेळावा पार पडणार आहे, थोड्याच वेळात सुरुवात होईल. कसं बघता एकंदरीत अनेक मुद्दे आहेत या ठिकाणी, राज ठाकरे काय भाषण करतील याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे. तुम्ही कसं बघता आजच्या मेळाव्यात? सर्वप्रथम सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. प्रत्येक दरवर्षी आपलं जे गुढीपाडव्याचा मेळावा असतो, आपण काय काय राजसाहेब, आदरणीय राजसाहेब नेहमी जे लोकांच्या मनात प्रश्न आहेत त्याच्याबद्दल वक्तव्य करतात. आणि आत्ता ही अपेक्षा आहे, कारण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये इतके प्रश्न आहेत आणि कुठचीही सरकार असो, आणि सध्याची सरकार तर ह्या सगळ्या विषयावरती बोलायलाच तयार नाही आहेत. त्यामुळे आम्ही सगळे खूप उत्सुक आहोत की आदरणीय राजसाहेब काय बोलणार. नक्कीच ताई, लावरे तो व्हिडिओची अपेक्षा सर्वच मनसैनिकांना लागलेली आहे, कारण दोन स्क्रीन त्या ठिकाणी लागलेले आहेत. काही वेगळं भाष्य आज राज ठाकरेंच्या माध्यमातून मुंबईकरांना किंवा मनसैनिकांना गेले काही दिवस तुम्ही बघतायत की साहेबांनी सगळ्यांना प्रश्न विचारले आहे की तुम्हाला महाराष्ट्र कसं बघायला आवडेल, तुम्हाला महाराष्ट्रामध्ये काय काय परिस्थिती आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला काय बोलायचं आहे, ऐकायचं आहे. ते सगळं ऐकायला आणि हे विचार ऐकायला सगळी लोक उत्सुक आहेत, आणि आम्ही पण. जगदीश, आपल्यासोबत मनसेचे नगरसेवक यशवंत किल्लेदार सुद्धा आहेत. सर, आजचा गुढीपाडवा मेळावा अतिशय एक महत्त्वाचा मेळावा आजच्या ठिकाणी मानला जात आहे. कसं बघता एकंदरीत आजच्या या मेळाव्यात? हां, पाडवा मेळावा म्हटलं की आमचा तो जय्यत तयारी असते, दरवर्षीप्रमाणे जी तयारी आहे त्याच पद्धतीची तयारी यंदाही आहे. मोठ्या उत्साहात